मंत्रालयातील लाच प्रकरणातील झिरवाळांच्या खात्यातील लिपिक राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिकच्या घरी झडती। एसीबीकडून महत्त्वाचे कागदपत्र जप्त, चौकशीला वेग येण्याची शक्यता। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यामध्ये पुन्हा खळबळ। झिरवाळांच्या 2 सचिवांनंतर तिसरे सचिवही संशयाच्या भोवऱ्यात। नंदुरबार खाद्यतेल प्रकरणातील पुनर्नियुक्ती रोखल्याचा आरोप। नवीन लायसन्ससाठी हजारोंपासून लाखांपर्यंत पैसे मागितल्याचा आरोप। शनिवारपासून नॉट रिचेबल असलेले मंत्री नरहरी झिरवाळ आज घेणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। पुढारी न्यूजला विश्वसनीय सूत्रांची माहिती। मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर झिरवाळ अडचणीत। राष्ट्रवादीच्या आमदारांची आज संध्याकाळी मुंबईमध्ये बैठक। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत बैठकीत चर्चेची शक्यता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठकीचं आयोजन। मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याबाबत आज होणार अधिकृत घोषणा। किशोरी पेडणेकरांच्या विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होण्याची शक्यता। नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची आज निवड। ठाकरेंच्या सेनेकडून योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे यांचं नाव निश्चित, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून मयुरी पवार यांचं नाव जवळपास निश्चित। भाजपची नावं मात्र गुलदस्त्यात। भिवंडी महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस। भाजप, शिवसेना, काँग्रेस तीनही पक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत। कोणार्क आघाडी भाजपला साथ देणार का याकडे लक्ष। कोकाटेंच्या शासकीय सदनिका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी कोकाटेंवर आरोप। पुण्यातील हिंसक आंदोलन भाजप आणि काँग्रेसला भोवलं। दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। पुण्यातील दगडफेकीचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री मुंबईला येण्याची शक्यता। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन येणार मुंबई दौऱ्यावर। मॅक्रोन यांच्या स्वागतासाठी मोदी मुंबईत विमानतळावर हजर राहण्याची शक्यता। मुलुंड अपघातासंदर्भात मोठी अपडेट समोर। चुकीची वेल्डिंग कट झाल्याने अपघात झाल्याची माहिती। लेबर आणि कन्सल्टन्सी अधिकारी फरार। 5 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नागपूर विमानतळावरची सुरक्षा तपासणी करणाऱ्या काही मशीन्स बंद। बोर्डिंगसाठी उशीर होत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप। सुरक्षा तपासणी काउंटर परिसरात प्रवाशांची गर्दी। मुंबईतली हवा आरोग्यासाठी अति धोकादायक श्रेणीत। गोवंडी पूर्वचा निर्देशांक 463 इतका नोंदवला, तर जुहू मधील हवेचा निर्देशांक 390 वर। आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी आज उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात। 10 मार्च पर्यंत अर्ज भरण्याची मुदत। निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या आत असलेल्या शाळाच निवडता येणार। जास्तीत जास्त 10 शाळांचीच निवड करावी लागणार। 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला शिक्षकानं केलं प्रपोज। कराडच्या मलकापूरमधील धक्कादायक घटना। पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील नान्होरी इथं बिबट्याचा युवकावर हल्ला। हल्ल्यामध्ये युवक जखमी। वनविभागाच्या टीमनं डॉट मारून केलं रेस्क्यू। रेड्याच्या टक्करीमध्ये 17 वर्षीय मुलाचा मृत्यू। नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील घटना। आले गावातील उत्साही मंडळींनी केलेलं रेड्यांच्या टक्करीचं आयोजन। केदारनाथ मंदिराचे दरवाजे 22 एप्रिल रोजी भाविकांसाठी पुन्हा उघडणार। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर यात्रेचा मुहूर्त निश्चित।